बहुतेक लोक स्वतःला ओळखण्याआधीच रिलेशनशिपमध्ये उडी मारतात, लग्न करतात, करिअर निवडतात आणि भरपूर साऱ्या जबाबदाऱ्या घेऊन ठेवतात. आणि मग आयुष्यभर ह्याच कन्फ्युजनमध्ये राहतात की मी आतून इतका दुःखी का? खरं तर ना, लहानपणापासूनच आपल्याला विचार करायला शिकवलं जात नाही, फक्त आज्ञा पाळायला शिकवलं जातं. शांत बस, हे कर, हे करू नको, अभ्यास कर, सायन्स घे, जॉब कर, लग्न कर, मुलं पैदा कर, घर घे, गाडी घे, सेटल हो आणि बस मर आता. बस हे केल्याने समाज खुश, तू आतून मेला तरी चालेल, पण बाहेरून सेटल दिसला पाहिजे. पण कोणी हे विचारतच नाही आपल्याला की आपल्याला काय पाहिजे. बाहेरचा आवाज ऐकून ऐकून आपण स्वतःचा आवाज ऐकणंच विसरून जातो. आणि ह्याच कारणामुळे आपल्या इच्छा सुद्धा आपण समाजाकडून उधार घेतो. करिअर आपलं स्वतःचं नसतं, ते आपण कंपॅरिझन करून निवडतो. रिलेशनशिप प्रेमामुळे नसते, एकांताच्या भीतीमुळे ती निवडली जाते. लग्न मॅच्युरिटीमुळे नसतं, लोक काय म्हणतील, वय झालं म्हणून केलं जातं. आणि याच कारणामुळे लोक बाहेरून खूप सेटल दिसतात, पण आतून खूप तुटलेले असतात. खरं तर ना, समाजाला जागरूक माणसं आवडत नाही, कारण जागरूक माणूस प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारतो. तो प्रत्येक ट्रॅडिशनला नमस्कार करत नाही, तो प्रत्येक नियमाला सत्य मानत नाही, तो समाजामध्ये राहून सुद्धा समाजासारखे विचार करत नाही. आणि हेच तर समाजाला खटकतं, कारण ज्या दिवशी माणूस जागा होतो, तो फ्री होतो, तो क्राऊडला फॉलो करणं बंद करतो. म्हणून समाजाला फक्त आज्ञाधारक लोक आवडतात, जागरूक लोक नाहीत. म्हणून एकदा स्वतःला प्रश्न विचारा की मी खरंच माझं आयुष्य जगतोय की फक्त या समाजामध्ये फिट होण्यासाठी, समाजाने ऍक्सेप्ट करण्यासाठी, या समाजाने लिहून दिलेली एक स्क्रिप्ट फॉलो करतोय.